हे भिगवण आहे, भिगवण जाताना पाहिलं का? अच्छा अच्छा हाँ अरे बघा काय व्ह्यू है भाई, खतरनाक। हरकतें ना कर, स्टोरी है ना उसको उधर भी बंदा है नीचे तेरे बाजू। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नव्या व्लॉगमध्ये। आज आहे सॅटरडे। आज आपण चाललोय लॉंग राईड नाही म्हणता येणार, 100-110 किलोमीटर आहे वाटतं, पुण्यापासून हडपसरपासून भिगवण। तर आपण तिथे चाललोय। काय काय सोबत घेणार आहे, रायडाची वॉटर बॅग आहे ही घेतली सोबत, त्याच्यामध्ये माझा कॅमेऱ्याचं ॲक्सेसरीज वगैरे, एक माउंट घेतला आहे सोबत, हे आपलं हेल्मेट। अजून एक गोष्ट जी की मी आत्ता मागच्याच आठवड्यात घेतली, शूज। ओरॅझोचे जेवढा यूज केला आहे तोपर्यंत मला म्हणजे काही त्रास नाही झाला। ही पॅन्ट आहे सोलेस। चला आता डायरेक्ट बाईकवर भेटतो। चला लेट्स गो। आपण आधी पेट्रोल टाकूयात। ऋषभ इज हियर। मेरे को तो पता है सीधा ही है, आगे से लगाएंगे। हाँ सीधा ही है, नहीं अभी क्या पता नेटवर्क इशू हो, इतना नहीं आ रहा था। अच्छा सीधा ही है, आगे आगे दिखेंगे, बहुत आगे कहीं रुके तो। चलो ऑडिओ अँड ऑल आता पुढे गेल्यावर चेक करेल। ऑफिस फ्रेंड आहे ऋषभ। आमचा प्लॅन झाला होता इकडे मागे जायचा, एक 30 किलोमीटर आहे ना इकडे, सासवड आहे 20-30 किलोमीटर, सो तिकडे जायचा। पण काल ऑफिसवरून थोडा लेट झालं तर आमचा प्लॅन कॅन्सल होणार होता। बट हा म्हणे आपण इकडे जाऊ, म्हटलं ठीक आहे चला बघू। सकाळी उठलो तर मी काल रात्री 9 वाजता आलो। सो येस झाला आहे प्लॅन भाई। आता ही जर का म्हणायला गेलं ना विंटरची पहिली राईड अशी प्रॉपर। मला तरी थंडी वाजते थोडी। या आपल्याला हडपसर वरून जायचंय यवत मार्गे भिगवण। भाई आर्मी आर्मी आर्मी। अरे काय झालं भाई, हे सकाळी भाई, सकाळी भाई। काही नाही, इट्स ओके। सही है काही विषय नहीं। हाँ पुणे सिटी, उधर नहीं जाना, अपने को राइट जाना है भाई। जर का तुम्हाला व्लॉग्स आवडत असतील तर यार सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला। हडपसरला आहे आता आपण। यार ह्या रोडाला ट्रॅफिकच असते यार सकाळी पण। कॅमेरा चालू केला नाही यार, तो तिथे बिचारा पडला। ओव्हरटेक करायला जात असेल, नाही तर काहीतरी टर्न घेत असेल, त्याचा कट लागला त्या स्कूटीला। मांजरी स्कॉदा। मी अजून एक व्हिडिओ टाकेल मी, ज्याच्यामध्ये मी काय काय यूज करतो, माझ्याकडे ब्लॉगिंगला काय काय किट आहे ते सर्व सांगेल प्रॉपर, आणि ब्लॉगिंग सेटअप माझा कसा आहे त्याचा पण एक व्हिडिओ तयार करेल। सो स्टे ट्यून। जो सूर्य आहे ना एवढा भारी दिसतोय ना, ऑरेंज मस्त एकदम, त्याच्या एजेस आहे ना प्रॉपर दिसत आहे, क्लिअर्ड। दिसतोय तुम्हाला, दाखवतो 1 मिनिट। सी देह विठ्ठल, बापरे बघा काय व्ह्यू आहे भाई, खतरनाक। किती छान व्ह्यू आहे।
अच्छा 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 हो का? अरे वा वा. हां हैदराबाद. मग तुम्ही आता आली कुठून? मुंबई. चला येऊ. हो जाताना पाहिलं का? अच्छा अच्छा अच्छा. नाश्ता झाला. ते म्हणे आम्ही तुला मागे बघितलं होतं म्हणे कार मधून, तुला बघितलं. आता इथे थांबलो तर योगायोगाने भेट पण झाली. काही नाही यार, असं कोणी बोललं भेटलं ना छान वाटतं. आता रोड पण चांगला आहे आणि ट्रॅफिक पण कमी आहे. बरं वाटतं यार असं कोणासोबत बोलून वगैरे. लोक भेटतात आपल्याला. काय ते तो राहिला तिकडे. आपण आता चाललोय या साईडने. ओके थांबव. मॅप बघू एकदा. मैप लगा ही देता हूँ मैं. हाँ आगे से भी रोड है क्या? देख भाई एक बार. नमस्कार. ये माईकची वायर अशी तिथून इकडे कनेक्ट केली आहे. आता बघू. माझ्या मते आवाज येईल चांगला. काय भारी रोड आहे यार इकडे. मस्त वाटतंय. हे भिगवण आहे. भिगवण भिगवण. वायर जी आहे लावताना अशी लावली की इथं कुठे मध्ये क्लिप नाही व्हायला पाहिजे. जर का क्लिप झाली तर मग तुमची वायर तुटली. तर तेच आहे. एवढ्या याच्यात बी जर का जुगाड केला ना होऊन जाईल एकदम मस्त. हे बघा ना आता आवाज बी येतोय सर्व. मी कम्फर्टेबल बी आहे. तो काही दिक्कत नाही. इथून पण रोड होता पण तो रोड एवढा काही खास नव्हता. आपण आय गेस परत त्या हायवेला लागलो. ते मासे पकडताय तिकडे. येस अजून आहे 14 किलोमीटर भिगवणच्या पुढे. आता ते बघू. विठ्ठल 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 झाला. इकडे असं आहे ना पाणीच पाणी भाई. आणि लोक मस्त असं बोटीने मासे पकडताय वगैरे दिसतंय. ऑफरोडिंग थोडी. आम्ही गेलो होतो तिथे बट ते बोलले ते जे मंदिर आहे ते आता याचे अजून 4-5 महिने पाण्यातच राहील. जेव्हा उन्हाळा लागेल तेव्हा ते असं पाणी तिथं जिरेल आणि मग ते मंदिर दिसेल. आता पाहिलं तर डायरेक्ट म्हणजे मंदिर पूर्ण पाण्याखाली होतं. मग ते बोलले मग तुम्हाला तिकडे जायचं असेल तर बोटने जावं लागेल. म्हटलं आम्ही येऊ नेक्स्ट टाइमच. आता बोटचं तर काही हे नाही. यार एरियामध्ये पाणी पाणी पाणी. इकडे पक्षी खूप आहेत. पक्षी इथे हा रोड खूप खराब आहे. आणि तिथे वॉर्निंग पण लिहिली आहे किंवा ब्रिटिश कालीन रोड आहे. तर हा बंद झालाय. बंद आहे. आपण उभं राहून गाडी चालवायची का? आपल्याला अजून एक डेस्टिनेशन वर जायचं आहे. 10 किलोमीटरवर आहे. तिथून पण व्ह्यू छान दिसतो. तिथे जागा पण छान आहे. जाऊन बघूया.
तो बोललो चांगली होती जागा. हां भाई आम्हाला जायचं होतं पुढे, बट आता ही तयारी रोडच जाम नाही म्हणता येणार, पाणी. बघू काय पुढे. सो दिस इज व्हाट. ऋषभ आगे आगे यहाँ से चलते हैं और ये तो ये है अपनी बाइक्स. हाँ भाई हड़प सर लेके चलना भाई. चलो चलो. ये गिरेगी नहीं ना? गिरेगी गिरेगी. गोल, गोल, गोल. गिरा 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 तो गिरा. ये देखो इसकी शैतानी हरकत. इनमें से दोनों में से कोई तो चिल्लाया. मी सांगा कसा वाटला, कसा व्ह्यू आहे. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. यहाँ से मोटर रखी होता है. पता चला हम चप्पू लेके गए और थक गए वहां चलाते चलाते, तो उधर ही बैठे रहेंगे. हरकतें ना कर. दूरी है ना उसको. उधर भी बंधा है नीचे तेरे बाजू में. क्या है? बंधा बंधा है है ना.